आता हे दुसरं प्रकरणही संपत आलं ना आपलं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रादश्रुतिं पाठयन्तं, मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं. प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्गसेव्यं, प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्वं, चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्वं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं. निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्यतत्त्वं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो. रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोख्यां, कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोख्यां. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीनाथांना वंदन. आज वाल्मिकी जयंती आहे म्हणून समजले, तर आपण त्या वाल्मिकींना पण वंदन करूया की ज्यांनी एवढं छान रामायणासारखं महाकाव्य, शतकोटी रामायण असं रचलेलं आहे. तर त्यांनाही वंदन. आणि आज आपण आता 78व्या ओवीला सुरुवात करणार आहोत. काल 77वी ओवी झालेली आहे. सोपी ओवी होती, पण त्याच्यातून अर्थ खूप काही घेण्याजोगा होता. की राती हन गेलिया, दिवस हन पातलिया, काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. वेगवेगळ्या जणांची वेगवेगळ्या प्रकारे मतं आपण पाहिलेली होती. की एकदा रात्र संपली की दिवस उगवतो आणि नव्यानं काही सूर्याला पुन्हा सूर्यपण स्वीकारावं लागत नाही किंवा प्राप्त करून घ्यावं लागत नाही. ते त्याचं उपजत असतं, कायमच असतं. दिवस उगवू की रात्र उगवू तो आहे तसाच असतो. आपल्याला मात्र वाटत असतं की सूर्याचं उगवणं मावळणं हे या रात्री आणि दिवसाच्या निर्माण होण्यावर अवलंबून असतं. तसंच आपल्या अंतःकरणात एकदा का उदय हे
म्हणजे ज्ञानाचा उदय झाला की मनातला अज्ञानाचा अंधार काळोख हा पूर्ण नाहीसा होतो. पण आपण अज्ञानाचा अनुभव हा घेतच राहत असतो. आणि म्हणून हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की आपण अज्ञानामुळे या सगळ्या गोष्टी मानत असतो. तर 78वी ओवी बघायची आहे. ती मात्र थोडी समजून घेण्याजोगी आहे. म्हणोनी बोध्यबोधोनी घेणे प्रमाणे साधोनी ऐसा नवे भरवसेनी गोसावी वा. तर गोसावी हा शब्द व्यवहारात आपण थोडा वेगळ्या अर्थी वापरतो बरं का. तर त्याचा अर्थ खूप छान आहे. पुन्हा एकदा समजून घेऊ आपण. आता त्याचा अन्वय असा आहे की म्हणोनी हा गोसावी बोधोनी घेणे अथवा किंवा प्रमाणे साधूनी घेणे ऐसा भरवसेनी नव्हे. आता याचा अर्थ काय बघा. बोध्य म्हणजे जी गोष्ट समजून घ्यायची आहे ती. बोधोनी म्हणजे समजून घेणे म्हणजे घ्यायची. व्यवहारात आपण रोज आयुष्य जगत असताना सुद्धा सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. किंवा लहान मुलांना बऱ्याच गोष्टी अशा समजून घ्यायच्या असतात. मग ते सगळे विचारतात की ह्याचं नाव काय, ही वस्तू काय आहे, याचा काय उपयोग करायचा. तसं आपल्यालाही आयुष्यात बोध्य म्हणजे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे वस्तू अर्थात परब्रह्म. तर तिचा बोध करून घ्यायचा आहे. आणि तो एकदा बोध करून घेतला की मग काय होणार आहे. मग आता समजा घट आहे, पट आहे, याच्या सगळ्याचं आपण ज्ञान करून घेत असतो. पण तो बुद्धीच्या बळानं आपल्याला उपयोग करून घेता येतो किंवा जाणून घेता येतो. पण ऐसा नव्हे भरवसोनी गोसावी वा. पण गोसावी म्हणजे गोस्वामी अर्थातच गुरु. गो म्हणजे इंद्रिय आणि सावी हा शब्द मराठीत आलेला आहे. मुळात शब्द संस्कृत गोस्वामी आहे. आणि स्वामी म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा असा तो गोस्वामी. तर हा माझा जो स्वामी आहे किंवा हा माझा जो श्री गुरु आहे, निवृत्ती आहे, तो शब्दांनी किंवा इंद्रियांनी समजून घेता येईल अशातला नव्हे. आता गोस्वामीचा अर्थ सांगितला मी तुम्हाला की ज्यानं इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेलं आहे, त्याचा जो स्वामी झालेला आहे, अधिकारी झालेला आहे. आणि त्याला बोध्य म्हणजे समजून घेण्याजोगं. तर कशाने समजून घेतो, तर आपण शब्दाच्याद्वारे समजून घेतो सगळ्याचे अर्थ वगैरे. तर म्हणून तो शब्दांनी किंवा इंद्रियांनी समजून घेता येत नाही. ऐसा नव्हे भरवस होणे. भरवसा म्हणजे आपण विश्वास किंवा खात्री म्हणतो. तर तो तसा नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. गोसावी वा किंवा गोसावी म्हणजे वा म्हणजे किंवा. तर हा जो गोसावी आहे, हा जो गोस्वामी आहे, म्हणजेच हा जो गुरु आहे, हा असा जाणून घेण्याजोगा आहे. आणि मग तो जाणून घेतल्यानंतर असा आपल्याला तो समजून घेता येईल, जाणता येईल, बुद्धीच्या किंवा इंद्रियांच्या बळावर असा घेता येईल असा तो नाही. कारण का, की त्याची कुठल्याही प्रमाणाने, मागेही पाहिले आपण, प्रमाण म्हणजे ज्ञान करून घेण्याचं साधन. प्रमा म्हणजे ज्ञान आणि प्रमाण म्हणजे ज्ञान करून घेण्याचं साधन. तर त्याच्यावरही आपल्याला खूप सांगता येईल. आधी सरळ अर्थ समजून घ्या की माझा हा जो स्वामी आहे, श्री गुरु आहे, निवृत्ती आहे, तो शब्दांनी किंवा इंद्रियांनी गम्य होईल अशातला नाही. केवळ शब्दांनी समजून घेता येणं जगा नाही. हे तुम्हाला निश्चय करून किंवा खात्रीनं असं मी तुम्हाला सांगतो किंवा तो असाच आहे. गुरूंची महती आता संपत आली. शेवटचे आता 2 ओव्या राहिलेल्या आहेत, 3 ओव्या राहिलेल्या आहेत. आणि आत्तापर्यंत गुरु म्हणजे परमात्मा, परब्रह्म या अर्थानंच. कारण त्याचं आणि त्या निवृत्तीनाथांचं सगळं साम्य आहे. आपण मधल्या काही ओव्यांमध्ये पाहिलं की गुरु आणि शिष्य
हे त्यांच्या दृष्टीने वेगळे नसतातच, कारण गुरु हा शिष्य होतो, शिष्य हाच गुरु असतो आणि त्यांच्यामध्ये हा भेद अजिबात नसतो. म्हणून गुरु हा शिष्य होतो, म्हणजे दोघांमध्ये परमतत्व एकच आहे, परब्रह्म एकच आहे, ब्रह्म एकच आहे. म्हणून तसं आता इथे गुरुवृत्ती काय म्हणू आपण, निवृत्तीनाथ हे कसे आहेत, निवृत्तीने युक्त आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रमाणाच्या सहाय्यानं, प्रमाण म्हणजे ज्ञान करून घेण्याचं साधन, तर त्याचा बोध करून घेणं, साधून घेणं असा तो बोध्य नाही. बोध्य म्हणजे समजून घेण्याजोगा, किंवा प्रमेय म्हणजे विषय पण नाही आहे. प्रमेय म्हणजे समजून घेण्याचा विषय, प्रमाण म्हणजे समजून घेण्याचं साधन. आपण लहानपणी प्रमेय शिकत होतो भूमितीमध्ये, मला ती एकदम आठवण आली प्रमेय म्हटलं की. आणि मग ते असे हेतू सांगायला लागायचा, त्याच्यावरून काय काय सगळं, समजा त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180च असते, मग आपण ती आकृती काढणार, मग 3 कोण मोजणार, मग जसे वेगवेगळ्या आकाराचे किंवा वेगवेगळे ते कोण असतील तरी सगळ्यांची मिळून 180 बेरीज झाली की त्याला त्रिकोण म्हणतात. हे जे आहे हे प्रमाण किंवा काहीतरी युक्ती, त्याच्या अर्थानं आपण समजून घेत असायचो. आता हे तेव्हा भूमितीतलं आत्ता उदाहरण आठवलं म्हणून सांगितलं, पण आपण व्यवहारातले सुद्धा कुठली गोष्ट, आता समजा महिलांच्या दृष्टीनं सगळे पदार्थ दिसायला जरी सारखे असले तरी त्याची कृती वेगळी असते, त्याच्यामध्ये वापरलेले सगळे गोष्टी आहेत, कंटेंट म्हणतात, ते वेगळे असतात, त्याचं प्रमाण वेगळं असतं आणि ते आपण समजून घेतो. ते समजून घेण्यासारखं असतं. लहान मुलाला गणपती आधी माहिती नसतो, मग गणपतीच त्याला का म्हणायचं, हा शंकरच का, आपण त्याला त्याचं सगळं समजावून देत असतो. तसं प्रमाणा वाचून किंवा प्रमाणांच्या पूर्वीच हा स्वयंसिद्ध आहे, याला कुठल्याही प्रमाणाची गरज नाही. म्हणून तो स्वयंप्रमाणरूप आहे, स्वतःच त्याच्यातून बाकीच्यांचं ज्ञान होतं. परब्रह्म समजलं की बाकी सगळ्या ज्ञानाची आपल्याला गरजच उरत नाही. पण तो स्वयंप्रमाण असल्यामुळं, स्वयंसिद्ध असल्यामुळं या कुठल्याच गोष्टींची आता गरज लागत नाही, पण त्याच्यासाठी कुठलंही प्रमाण उपयुक्त नाही. आता ते पहिलं प्रमाण बघू आपण, म्हणजे इंद्रिय. तर इंद्रियानी म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या आपण डोळ्यांनी पाहतो, ज्या ज्या ऐकू येतात त्या कानाने ऐकतो, म्हणजे श्रोत्रेंद्रियाने ऐकतो, ज्याचा गंध घ्यायचा आहे त्या घ्राणेंद्रियाने घेतो. म्हणजे हे प्रत्यक्ष ही प्रमाण आहेत सगळे. नुसतं एखाद्याने सांगितलं की गुलाबाचा सुंदर वास असतो, पण तो गुलाबच ज्यांनी पाहायला नाही त्याला तो नाकाने घेतल्याशिवाय कळणार आहे का, नाही. किंवा रामायण कथा खूप सुंदर आहे, ती आज आम्ही ऐकली असं म्हणल्यानंतर मी ऐकली आहे माझ्या श्रवणेंद्रियाने, पण ज्याला ऐकायची त्याला मग ते ऑडिओ पाठवतो आपण, यूट्यूबवरचं पाठवतो काहीतरी. तसं ते प्रत्यक्ष ऐकणं हे श्रोत्रेंद्रियाचं काम असतं. आणि मग एखादी गोष्ट आज आम्ही पाहिली बरं का, प्रत्यक्ष पाहिली, असा अनुभव घेतला, हे नाही आपल्याला चक्षुरेंद्रियाने आपण ते पाहत असू. तर ही सगळी साधनं आहेत प्रत्यक्ष ज्ञानाची, किंवा इतर ज्ञानं पण आहेत आपण मागे पाहिलेले. मग हा जो बोध आहे, वस्तूची सिद्धी आहे, त्याचं लक्षण असेल, त्याचं प्रमाण असेल, हे सगळं आपल्याला इतर वस्तूंच्यासाठी लागतं. या गोसावी किंवा गोस्वामी किंवा श्री गुरूंच्यासाठी याचा काहीही उपयोग नाही. आपण श्री सुक्तामध्ये सुद्धा काही असं देवीची विशेषणं किंवा देवीची हे वाचत होतो, ऐकत होतो. आता एक तैत्तिरीय नावाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या परब्रह्माची लक्षणं सगळी सांगितलेली आहेत. आता हे ब्रह्म कसं आहे, दिसत तर नाही, पाहता तर येत नाही, पण सगळी लक्षणं आत्तासुद्धा बघा त्या ताईंनी सांगितलं की भ्रम, हे सगळे आपल्याला भ्रम होतात. अमकं नाव आहे, अमकं हे आहे, असं वर्णन आहे, प्रत्यक्षात वेगळंच दिसतं, तो सगळा भ्रम असतो. किंवा आपण वेगळं मानतो, तो सगळा भ्रम असतो. इथं त्यांनी म्हटलेलं आहे तैत्तिरीय उपनिषदात, यतो वा इमानी भूतानि जायन्ते. यतो म्हणजे यतः, ज्याच्यापासून, इमानी भूतानी, ही सगळी भूत, प्राणी मात्र, सगळे जीव, जायन्ते, ज्याच्यापासून निर्माण होतात, जन्माला येतात,
किंवा शंकराचार्यांनी नाही, व्यासांनी ब्रह्मसूत्र 555 ब्रह्मसूत्र रचलेले आहेत आणि त्याच्यातलं एक सूत्र आहे ब्रह्मसूत्र की जन्माद यस्य यतः. म्हणजे यतः म्हणजे ज्याच्यापासून, जसं मगाशी यतः म्हटलं तसंच आहे की ज्याच्यापासून हे सगळ्यांचे जन्म होत असतात. अशी एकेका उपनिषदांमध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये ही शब्दप्रमाण काही दिसतात, पण तो कसा निर्माण करतोय किंवा हाच तो आहे असं मात्र दाखवता येत नाही. किंवा मग हा जो पुरुष आहे हा कसा आहे, त्वं त्वौपनिषदम पुरुषम, त्वंतु औपनिषदम म्हणजे उपनिषदात सांगितलेला आहे असा हा पुरुष आहे. अशी सगळी या परमात्म्याबद्दलची वर्णनं असतात. तर ती कुठल्याही प्रमाणाने दाखवता येत नाहीत, समजून घेता येत नाही, परब्रह्माचं रूप कळून घेता येत नाही. पण या शास्त्र वचनावरून किंवा उपनिषदातल्या वचनावरून आपल्याला तो त्याचं रूप हळूहळू समजतं. म्हणजे तो निदान कोण आहे, कसं आहे. नाहीतर मग काहीच कळलं नसतं. लोक नुसतं म्हणले असे ब्रह्म ब्रह्म, आता सारखं आपण म्हणतो निर्गुण आहे, निराकार आहे, अमुक आहे, तमुक आहे. तर ह्यांनी तर 14 प्रकारचे ब्रह्म सांगितले समर्थांनी. पण मूळ एकमेव खरं जे आहे ब्रह्म ते एकच आहे, एकमेव अद्वितीय आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ते असं कुठल्याही प्रमाणाने समजत नाही, म्हणून त्याला अप्रमेय म्हटलेले. आता अमृत आपण गिरवाण ह्याच्यामध्ये त्याचं वर्णन पाहतो ते अतो बोधेन बोध्येत प्रमाणे साध्यतेथवा अतो बोद्धेन बोध्येत बोद्धेन प्रमाणे साध्यतेथवा तथासौ न भवेत् किंतु स्वतः सिद्ध प्रकाशकः तथासौ न भवेत् किंतु स्वतः सिद्ध प्रकाशकः. तो स्वयंसिद्ध आहे, प्रकाशक आहे. जसा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो तसे हे परब्रह्मसुद्धा, ब्रह्मतत्वसुद्धा प्रकाशक आहे. इतरांना त्याला प्रकाश दाखवायची कोणाला गरज नाही. आणि बोद्धेन बोध्य म्हणजे ज्ञानानंच तो जाणून घ्यायचा आहे, बाकी कशानंही नाही. जेव्हा आपलं हळूहळू या संसार दृश्य याच्यातलं ज्ञान हळूहळू कमी होईल किंवा त्याच्यातली बुद्धी कमी होईल आणि मग आपल्याला हा सगळा भ्रम होता, हे काय म्हणू जग म्हणा किंवा हा संसार, ही सृष्टी, हे सगळं अशा अर्थी भ्रम आहे की ते नष्ट होणार आहे. मग हे जेव्हा आपल्याला समजायला लागेल तेव्हा आपण परब्रह्मरूप किंवा आपल्याला ते ब्रह्म आपल्याजवळच आहे, परमात्मा तत्व आपल्याजवळच आहे असं समजेल. म्हणून स्वरूपानंद म्हणतात म्हणून या नाना प्रमाणा साधोन, म्हणून या नाना प्रमाणा साधोन घ्यावे कळोन प्रमेयाते. ऐसा नवे स्वामी सद्गुरु साचार नित्य निरंतर स्वयंसिद्ध. तर तो असा कुठल्या प्रमाणाने समजून घ्यावा असा नाही आहे. तो नित्य निरंतर आहे, स्वयंसिद्ध आहे आणि त्याला कुठल्या प्रमाणांची गरज नसते. म्हणजेच तो कोणाकडून समजून घेण्याला किंवा ज्ञानाचा उपदेश करून घेण्याजोगा असा नाही, तर त्याची अनुभूती यावी लागते. आतून आंतरिक प्रेरणा आहे ती सगळी. म्हणून त्याला समर्थांनी एक जाणीव हा शब्द वापरलेला आहे. जाणीव, त्याची जाणीव आपल्याला होते की आपल्या ठिकाणीच ते आहे तत्व. आता बघा ना, काल त्यांनी त्या मृत्यूची इतकी उदाहरणं सांगितली की एक श्वास घेताना तो माणूस आहे आणि श्वास सोडताना तो माणूस तिथे शांत झाला आहे. अशी किती उदाहरणं घडतात. संतांची तर आहेतच आहेत. बोलता बोलता आता सती ह्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सैव समर्थांच्या शिष्या वीणास्वामी की कीर्तन करून एका क्षणात त्यांनी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले आणि तिथेच आपला प्राण ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला तो जो श्वास आहे किंवा श्वास नाही म्हणू आपण, ती जी जाणीव आहे
ती एका क्षणापूर्वी होती आणि एका क्षणात संपली. असं जे आहे हे सगळं अनाकलनीय आहे आणि आपण दर क्षणाला त्याची जाणीव आपल्याला होत असते. बघा आता आपल्याला कधीतरी एकदमच एखाद्या हातातलं एखाद्या पायातलं काहीतरी अवसान गेल्यासारखं होतं की आपल्या ओळखीच्यांमध्ये ना आपण म्हणतो आत्ता चांगले होते, आत्ता असं झालं. कारण एकेका अवयवातली सुद्धा जाणीव कमी व्हायला लागते, एखाद्या भागातली कमी होते. म्हणजेच ते जे तत्त्व सगळ्यात भरून राहिलेलं आहे ते आपल्याला कधी समजतं, जेव्हा आपण आंतरिक त्याच्याशी एकरूप होऊ तेव्हा होतं. मग हा कसा आहे, हा काय म्हणू आपण, गोसावी म्हणा, सद्गुरू म्हणा, परब्रह्म म्हणा, परमशिव म्हणा, त्याला काही नाव देऊ, तर त्याला कुठलंही खरं नाव देता येत नाही, नाव देताच येत नाही. ही जी सगळी आपण देवांची नावं दिलेली आहेत ही सगुण रूपातली आहे, पण निर्गुणाला नावच नाही. म्हणून त्याला निर्गुण, निराकार, त्याला कुठलं अनाम्या, अनाम्या म्हणले बघा, अनाम्या म्हणजे ज्याला नावच नाही. किंवा अज, तो जन्माला येत नाही. अव्यय म्हणजे नाश होत नाही. तो एकल म्हणजे एकटाच आहे. असा जो आहे तो सद्गुरूंच्या स्वरूपात आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूंवर श्रद्धा ठेवायची असते. सद्गुरूच आपल्याला तो मार्ग दाखवतात. कित्येक जणांना बघा त्यांनी मस्तकावर जर हात ठेवला तर एक आतून अशी आपल्याला जाणीव होते त्या सद्गुरूंच्या केवळ तेवढ्या डोक्यावर हात ठेवलेल्या स्पर्शातून सुद्धा. आणि कदाचित आपल्याला त्यावेळेलाच ते ज्ञान होऊन जातं. किंवा मग सांगतात की तुम्ही अमुक एक मंत्र किंवा अमुक नामजप करा. आणि अखंड जर नामजप केला तर आपण हे बाहेरचं सगळं दुःख म्हणा किंवा दृश्य जग हे विसरून जातो. अशी आत्तापर्यंत जी उदाहरणं सांगितली त्याच्यावरून कुठलंही प्रमाण त्याला उपयोगाचं नाही आहे. आता अनुमान मगाशी प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं, जसं अनुमान प्रमाणही उपयोगाचं नाही म्हणून मागं सांगितलं. अनुमान प्रमाणाला सुद्धा काहीतरी उदाहरण लागतं, नेहमीचा अनुभव लागतो की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो, असं आपण लहानपणापासून पूर्वी पाहत आलेलो होतो. चुलीची धुराडे असायचे, शेगड्या असायच्या आणि मग ते डोक्यात बसलेलं असतं की जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे. मग कधीतरी आपण फिरायला गेलो, पर्वतावर गेलो, तिथे आपल्याला धूर दिसायला लागला की आपण काय म्हणतो, ज्या अर्थी इथे धूर आहे त्या अर्थी तिथं काहीतरी वणवा पेटला आहे किंवा अग्नी आहे असं आपल्याला समजतं. असं अनुमान पण याच्या बाबतीत करता येत नाही. असं आहे म्हणून असं असेल नाही. तर हा आनंद स्वरूप आहे, निस्संग आहे, परम शिवरूप आहे, असा हा निवृत्ती आहे किंवा असा माझा परमगुरू आहे. एवढंच त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या मनावर ठसवलेलं आहे. आणि त्यांना फक्त त्यांच्या गुरूंचं कौतुक सांगायचं आहे का हो, हे मी मुद्दाम सांगते तुम्हाला. मग माझ्या गुरूंचं मी तुम्हाला वर्णन करून उपयोग काय आहे? तुम्हालाही तसा अनुभव आला पाहिजे, तुम्हालाही तसे गुरु लाभले पाहिजेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल त्यांच्याकडून हा प्रत्यय किंवा ही प्रचिती आपल्यालाही आपण घ्यायची आहे. की आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या अनुभवातनं आपल्याला सुद्धा कधी दुसऱ्याच ठेच मागचा शहाणा असं म्हणतात. ते ठेच वगैरे नको पाहायला, पण दुसऱ्याला जसा अनुभव आला आहे तसा मला स्वतःला आला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं. अशी ही 78वी ओवी होती. म्हणजे बोध्य, पुन्हा एकदा ओवी म्हणून दाखवते. म्हणून बोध्य बोधोनी घेणे प्रमाणे साधोनी ऐसा नवे भरवसेनी गोसावी हा. तर हा गोसावी असा इंद्रियांनी अनुभवता येण्याजोगा नाही, त्याचा विषय नाही. स्वयंप्रेरणेनं चमकणारे ते जणू काही ज्ञानसूर्यच आहेत. तशी सूर्याची उपमा खूप वेळेला दिलेली आहे. सूर्याचं दृष्टांत खूप वेळेला दिलेलं आहे की सूर्य हा कोणावरही अवलंबून नाही. आपण नाही म्हणतो आमच्या घरातलं अमकं संपले हो, तुमच्यातलं आम्हाला द्या. तसं सूर्य काही म्हणत नाही आता रात्र झाली हो, माझा उजेड गेला आहे, आता मला थोडासा कोणी प्रकाश द्या. तसा सूर्यासारखा तो आहे, हा ज्ञानसूर्य आहे, एवढं लक्षात ठेवूया. पुढची ओवी बघूया, 79वी. झाल्या तर आज पूर्ण करायच्यात आपल्याला. ऐसे करणीया विण, कसे शब्द वापरतात ना ते, ऐसे करणीया विण स्वयंभची असा शब्द वापरलेला आहे.
स्वयंभची जे निवृत्तीपण, तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे. असे माझे गुरु आहेत. कसे आहेत की करणीया विण, म्हणजे कुठली करणीया म्हणजे करण्याजोगं, म्हणजे कोणत्याही क्रियेनं करण्याजोगं असे ते नाही आहेत. कुठली गोष्ट ती नाही आहे. आणि स्वयंभ, स्वयंभ हा शब्द आपण जो स्वयंभू म्हणतो त्यासाठी वापरलेला आहे, की ते स्वयंभू आहेत. आपण म्हणतो ना तिथं स्वयंभू लिंग झाले निर्माण, म्हणजे स्वयंभू निर्माण झालेलं आहे लग्न. हे एखादं लिंग असेल, एखादी मूर्ती असते, अगदी गणपतीची सुद्धा स्वयंभू असते, शंकराची स्वयंभू पिंड असते, अशा बऱ्याच गोष्टी. तसं इथे स्वयंभ त्यांनी म्हणलेलं आहे. स्वयंभची जे निवृत्तीपण, आता त्यांच्याकडं जे निवृत्तीपण आहे ते स्वयंभ आहे. स्वयं जन्माला येतानाच ते आलेले आहे. आता हा विषय खूप झाला, 4-5 ओव्यामधून निवृत्तीपणाबद्दलचं खूप सांगितलेलं आहे, तेच पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. तयाचे श्रीचरण वंदिले ऐसे, आणि त्यांचे जे श्रीचरण आहेत ते मी वंदिले, किंवा त्यांना मी वंदन केलं. आता पूर्वी जे जे काही सांगितलं, प्रवृत्ती निवृत्ती, तर ह्या सद्गुरूंच्या ठिकाणी प्रवृत्ती नाहीच, फक्त निवृत्ती आहे. आणि त्यांना कुठली गोष्ट अशी करणया वेण, म्हणजे काहीही न करताच त्यांना हे पद म्हणा किंवा हे निवृत्ती रूप म्हणू आपण, किंवा निवृत्ती हे जे काही त्यांची स्वभाव म्हणू आपण, ते निवृत्ती पण त्यांना प्राप्त झालेलं आहे, काहीही न करता. काल मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला व्यवहारातल्या किंवा आपल्या व्यवसायातल्या कित्येक गोष्टी केल्याशिवाय ते पद मिळत नाही. मग काही परीक्षा द्या, काही टेस्ट द्या, काही हे करा, किंवा एखादी गोष्ट प्रूव्ह करून दाखवलं, ते प्रयोग करून दाखवावे लागतात. सायन्समध्ये आपल्या इकडे PhD वगैरे व्हायचे तर मग ती थेसिस लिहा, त्याच्यासाठी सगळे एक गाईड घ्या, सगळी त्यांच्याकडनं माहिती घ्या, ग्रंथ घ्या, त्याच्या आधारे करा, किंवा काही पाहणी करा, असेही काही प्रोजेक्ट असतात. आणि मग ते पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला एखादी उपाधी मिळते. तसं इथं काही करणे या विणं हा शब्द लक्षात ठेवायचा. यांनी काहीही केलेलं नाही आहे, पण त्यांना ते निवृत्ती पण प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच काय की ते स्वयंभूच आहेत, ते स्वयंभूच आहेत. त्यांना वेगळं काहीही करावं लागलेलं नाही. म्हणजे कुठल्याही क्रियेनं प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी त्यांनी कुठलीही क्रिया केलेली नाही, कुठलेही कर्म केलेलं नाही, कुठलीही कृती केलेली नाही. तर निवृत्तीरूप क्रियेनं किंवा कोणत्याही क्रियेनं न आलेलं असं हे स्वयंभू निवृत्तीपण आहे, स्वयंभू आहे, की जे छानच्या ठिकाणी स्वाभाविक आहे, कृत्रिम नाही, कुणी लादलेलंही नाही, कुणी आणून दिलेलंही नाही, निर्माण केलेलं नाही. आता आपल्याकडे बघा, इतकं काही असेल धन तर त्याला अमकं म्हणतात, असे एक नावं दिलेली असतात. पण यांना तसं कशाचीच कुणी आणून देण्याची किंवा प्राप्त करण्याची गरज पडलेली नाही. आणि खरं आता ते निवृत्तीनाथ हे परब्रह्मासारखे निर्गुण निराकार आहेत का? हो, नाही. ते साकार आहेत, म्हणजे सगुण आहेत, आपल्याला दिसतात. आपण चारी भावंडांचं नेहमी दर्शन घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यांच्या काळात तर ते स्वतः होतेच ना, अनुभवलेलंच आहे ना त्यांनी. पण त्यांचं साकार रूपसुद्धा स्वयंभूच आहे, असा अर्थ घ्यायचा इथे. नाही तर तुम्ही म्हणाल हे कसं काय परब्रह्म त्यांना म्हटले, कारण सगळेच गुरु, सद्गुरू जे जे कोणी आहेत ते आत्ता आपल्याला जरी सगुण रूपात दिसत असतील तरी त्यांची सगळी वैशिष्ट्येही त्या परब्रह्मासारखीच असतात. त्यांच्या ठिकाणी लोभ नसतो, मोह नसतो, कशाची आशा नसते, कुठलीही गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःख नसतं, मिळाली म्हणून आनंद नसतो. जे आपण भगवद्गीतेत ते शिकलेलेच. मग तो काय म्हणू आपण, स्थितप्रज्ञ असेल, दुसऱ्या अध्यायातला स्थितप्रज्ञ असेल, 12व्यातला भक्त असेल, 14व्यातला गुणातीत असेल, अशी जी सगळी, आणि शेवटच्या याच्यात ब्रह्मनिष्ठ किंवा शेवटी जे आपण पाहिलेले
की ज्ञानी झालेला आहे. तो ज्ञानीसुद्धा असाच असतो, म्हणजे दिसायला जरी तो आपल्यासारखा दिसत असला तरी त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच आहे की आपण या सगळ्या दृश्य गोष्टीमध्ये, दृश्य व्यवहारामध्ये रमत असतो आणि ते असून ते सगळ्यामध्ये असूनसुद्धा अलिप्त असतात. म्हणून मला 5व्या अध्यायातली तेवढी ओळ नेहमी आठवते, आवडते. पद्मपत्रम इवांभसा. कमळ आहे की डोळ्याला दिसतंय ना, पाण्यात आहे, पण ते पाण्याचा एक थेंबसुद्धा स्वतःला लावून घेत नाही. अंभस म्हणजे पाणी. तसं ह्या व्यवहारात असूनसुद्धा हे सद्गुरू अलिप्त असतात, निवृत्त असतात. सगळ्यापासून त्यांना निवृत्त पद किंवा निवृत्तपण हे मिळालेलं असतं. आणि ते अकृत्रिम आहे, कृत्रिम नाही आहे. असं ह्या श्रीगुरूंचं निवृत्तीपण आहे. आता गिरवाण अमृतानुभवामध्ये काय म्हणतात बघा. एवं क्रियां विने वेदम निवृत्तित्वं स्वयं भवेत्. एवं क्रियां विने वेदम विनैवेदं निवृत्तित्वं स्वयं भवेत्. तस्य श्रीचरणद्वन्द्वम् ऐक्यं भावेन वन्दितं. तस्य श्रीचरणद्वन्द्वम् ऐक्यभावेन वन्दितं. बघा, खूप सुंदर असं सांगितलेलं आहे, समजून घ्या. एवं म्हणजे अशा प्रकारे. क्रियां विना म्हणजे कुठलीही क्रिया न करता. इदम निवृत्तित्वं स्वयं भवेत. त्यांना निवृत्तित्व हे स्वयं झालेलं आहे किंवा प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्यांचं जे श्री चरणद्वंद्व, आता चरण म्हणजे 2 असतात की नाही, पाय, पण त्याच्यामध्ये ऐक्यम भवेत. ते ऐक्य आहे म्हणजे ते दोन्ही मिळून एकच आहेत. आणि म्हणून त्यांना आम्ही वंदन करतो. असे 2 पायांना 2दा करतो का हो नमस्कार आपण? 2 पाय आहेत म्हणून नाही, 2 चरणांना एकदाच वंदन करतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी ऐक्य आहे. असं खूप सुंदर दिलं हे संस्कृतमध्ये पण. म्हणून अभंग अमृतानुभवामध्ये म्हणतात, जयाची अठाई ऐसे स्वाभाविक, जयाची अठाई ऐसे स्वाभाविक, अकृत्रिम एक निवृत्तित्व. निवृत्तित्व म्हणलं, जसं मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व, तसं निवृत्तीच्या ठिकाणी निवृत्तित्व. अकृत्रिम एक निवृत्तित्व. तया श्री गुरुची पाडली ती पाऊनी ती भक्ती. तया श्री गुरुची पाऊनी ती भक्ती. अभेदे वंदिली ऐशा रीती. अभेले वदिली ऐशा रीती. तर हा गुरु कसा आहे? ज्याच्या ठिकाणी सगळं स्वाभाविक आहे, स्वभावता, निसर्गता, अकृत्रिम आहे. आणि पाऊली म्हणजे पावलं. तया श्री गुरुची पाऊली ती भली. अभेदे वंदिली ऐशा रीती. जसं गुरुचरणद्वय म्हणलेलं आहे. कुठे जर एक असं काव्य मला आठवते, पण मला डोळ्यासमोर गुरुचरण एक हे पण आहे ना, हनुमान चालिसामध्ये पण आहे ना असंच गुरुचरण. तर चरण हे नेहमी 2 असतात, पण ते मात्र त्यांच्यामध्ये ऐक्य असल्यामुळं, एकता असल्यामुळं त्यांना वंदन केलेलं आहे आम्ही, असं म्हणतो. आता हे कसं आहे? निवृत्ती हे तत्व पुन्हा पुन्हा लक्षात ठेव की स्वयंभू आहे, स्वयंभू आहे. आणि त्या चरणांचं काहीही न करताच मी वंदन करतो. कारण कुठली गोष्ट त्यांनी करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांच्या सगळ्या वागण्यातून, आचरणातून जे ऐक्य आपल्याला भावतं, म्हणून त्या चरणांनासुद्धा एकत्वानं वंदन करायचं. आणि मानसीताई म्हणतात की ही अक्रिया क्रिया आहे, म्हणजे काही न करता केलेली क्रिया आहे. हे निवृत्ती पण स्वयंभू आहे आणि आपोआप तिथं वंदन केलं जातं. अशा ज्या थोर व्यक्ती असतात ना, संत, गुरु, सांगावं नाही लागत यांना नमस्कार करा म्हणून. तिथं आपण बरोबर नतमस्तक होत असतो. जे खरे जाणकार असतात ते. एखादं म्हणा त्यांना काय करायचं नमस्कार, ज्याला अज्ञानी आहे तो म्हणाल हे
असल्यानं आपण नाही नमस्कार करत. पण ती त्याची चूक आहे, त्याला ते ज्ञान नाही आहे. पण आपल्याला जेवढं ज्ञान झालेलं असेल, आणि आता ज्ञानदेवानी तर असं म्हणतात ना ताई, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे. हा, ते तर आहेच ना, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, हे तर आहेच. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, की तिथं त्या दिव्यत्वाचा आपल्याला अनुभव येत असतो आणि मग आपण तिथे नतमस्तक होतोच ऑटोमॅटिक, म्हणजे अगदी सहजगत्या, सहज रीतीनं होतं. अगदी छान सांगितलं तुम्ही, बरोबर आहे. तर असेही गुरु आहेत माझे. बघा ना, किती गुरूंबद्दल म्हणजे आदर असतो आपल्या मनामध्ये सुद्धा, पण तो व्यक्तही करता येत नाही आणि आपल्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही. पण ज्ञानदेवानी मात्र एवढ्या 80 ओव्या या गुरूंसाठी, जसं आपण 13व्या अध्यायात पण हेच अभ्यासलेलं होतं. आणि त्या गुरूंची मी सेवा कशी करणार, गुरु मला कसे भावलेले आहेत, गुरूंबद्दल मी कसं नतमस्तक राहायला पाहिजे, गुरूंकडचा येणारा वारासुद्धा मला आनंद देणारा असतो. आता समर्थांचं वगैरे किंवा बऱ्याच तुम्ही गजानन महाराजांचे किंवा सगळे जे संत झालेले आहेत तर त्यांच्या त्या पिकदाणी स्वच्छ करणं, हे करणं, समर्थांची सुद्धा, तो जो शिष्य होता तो कुठं टाकायचा, त्यांना रात्रभर साठलेला एवढा कफ, आणि तो नेऊन टाक म्हणल्यानंतर त्याला असं वाटतं की हे असं बाहेर कुठंतरी टाकायला जागाच नाही आहे योग्य. तो स्वतः ते प्राशन करतो, माहिती आहे. म्हणजे इतकं पवित्र आहे ते गुरूंचं सगळं. आपण ही कल्पनाही करू शकणार नाही, कारण तेवढे आपण एकरूप झालेले नसतो. पण आपण आपल्या घरातही काहींची सेवा केलेली असते, माता पित्यांची केलेली असते. जसा पुंडलिक त्यानं आईवडिलांची सेवा करत असताना साक्षात परब्रह्मरूप विठ्ठल समोर आला, भेटायला आलाय त्याला, तरीसुद्धा त्यांनी आईवडिलांच्या सेवेला महत्त्व दिलं आहे, कारण ते त्यांना त्याच्या दृष्टीनं परब्रह्म होतं. आई हीच आई आणि वडील, आणि म्हणून त्यांनी ती वीट टाकली. मला ते गाणं तर फार आवडतं, त्यासाठी मागेही म्हणून दाखवलं असेल, पण मला असं राहवत नाही की ही जी आहे आंतरिक अभेद वृत्ती, तसं गुरूंच्या बाबतीत, मग आपले आईवडील असतील किंवा आपले गुरु असतील, त्या गुरूंच्या बाबतीत इतकं ऐक्य झालं असेल तर त्यांची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला भाग्याची वाटते, चांगली वाटते. त्याच्यात अस्वच्छपणा हे काही नाही. बघा ना, स्वतः कल्याणाने, म्हणजे शिष्यांची त्यांनी किती वेळा समर्थांनी परीक्षा घेतलेली होती. गुडघ्याला म्हणे असं काहीतरी हे झालेलं आहे, दुखणं झालेलं आहे, आणि त्याच्यातून अक्षरशः म्हणजे जसं आपण म्हणतो पू वगैरे किंवा असं अस्वच्छ सगळं गळत होतं, म्हणून त्यांनी ते बांधून ठेवलं होतं बरं का. अशी गंमत केलेली त्यांनी, आणि सगळे उपाय झाले, वैद्य बोलवले, आमचे केले, ते काही बरं होईना. मग काय करायचं तर म्हणे विचारतात सगळे, मग आता काय करायचं. काही नाही म्हणे, ते जर चोखून टाकलं, आता जसं मी सांगितलं की पिकदाणीतलं ते सगळं पिऊन टाकलं, तसं असं त्यांनी गुरूंनी मुद्दाम म्हटलं होतं समर्थांनी, की हे जर चोखलं म्हणजे ते सगळं शोषून घेतलं. बघा, आयुर्वेदात एक उपचार असतो, तुमच्यापैकी कोणी आयुर्वेदाचे अभ्यासक असतील, की असं जिथे कुठे असं काही हे दुःख झालेलं असेल, दूषित म्हणजे, तर तिथे त्या जळवा लावतात, आणि त्या जळवा सगळं रक्त शोषून घेतात, अशुद्ध रक्त, आणि मग तिथे शुद्ध रक्त पुन्हा प्रवाह तो सुरू होतो. तसं त्यांनी सांगितलं की ते गुडघ्याचं जे दुखणं आहे ते जो कोणी चोखून घेईल, तर सगळे बघा, आता बाकीचे सगळे असे एकरूप झालेले नव्हते, त्यांच्या अंगावर शहर आलं, काय हे गुरूंचं ते दुखणं आणि आपण चोखायचं, आणि त्याच्यातनं ते सगळं हे गळते, म्हणजे अस्वच्छ, आणि हे शक्यच नाही. कल्याण एकटाच असतो, तो म्हणतो गुरुवर्य मी एकटा, मी ते पिऊन टाकतो, म्हणला मी चोखतो, मला काहीच त्यात दुःख वाटणार नाही, कारण तुमचं दुखणं जर बरं होणार असेल तर त्याच्यासाठी मी वाटेल ते करेन. आणि तो चोखायला घेतो, ते जे काही बांधलेलं असतं नाही का, बँडेज पट्टी असते तसं, तर ते काढलं आणि तो आता चोखायला घेणार, तर तिथे छान हापूसचा आंबा असतो, सुंदर असा आंबाल बांधलेला असतो आणि तो छान आनंदात चोखायला लागतो. मग सगळ्यांना हळहळ वाटते की अरेच्या इतकं छान आंबा होता आणि आपण मात्र तिथं काहीतरी वेगळंच मानलं. ठीक आहे,
असं हे गुरूंच्या बाबतीतलं. शंकराचार्याच्या शिष्याने सुद्धा त्यांना असं आळू झाला होता, हो, तर तो त्यांनी असं तोंडात घेऊनच चोखून बरा केला. हा, मग ते सगळ्या बऱ्याच संतांच्या बाबतीत अशा घटना, बरोबर आहे तुमचं, की अशा कित्येक घटना आहेत. पण तिथे त्या गुरूंबद्दल तेवढं प्रेम, तेवढं ऐक्य हे वाटलं पाहिजे. माझ्यात आणि त्यांच्यात भेद नाही, हे ज्या क्षणी होईल तसं आता हे ज्ञानदेवांचं आहे. आता शेवटचीच ओवी राहिलेली आहे, वाचून ठेवते आणि उद्या मग त्याच्यावर आपण अधिक बोलूया. तर हे अज्ञानामुळं आपण सगळं वेगळं द्वैत मानत असतो. आणि द्वैत हे बघा ना, आपलं दुखणं आपल्याला कसंही असलं तरी आपण ते आनंदानं स्वीकारतो किंवा ते मान्य करतो. तसं पुढच्या माणसाचं जर दुःख असेल, दुखणं असेल, तर तेवढ्याच आत्मीयतेनं जर ते स्वीकारलं तर हा भेद राहणारच नाही ना. म्हणजे अभेद वृत्तीच ठेवायची आहे, ऐक्यच ठेवायचं आहे. म्हणून तर सगळं चाललेलं आहे. म्हणजे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून काय सांगतात, की जे अज्ञान आहे ते आपल्याला ज्ञान करून देतं. गुरुतत्व हे परमतत्व असं आहे की ज्ञानाचं लक्षण काय आहे, अज्ञान दूर करणं. आणि आपल्या ठिकाणी खूप गोष्टीचं अज्ञान असतं आणि परब्रह्माचं तर आहेच आहे. पण हे ज्ञान कुठल्याही प्रमाणानं होणार नाही आहे. सद्गुरूंची कृपा झाली की क्षणात आपलं ज्ञान नष्ट होऊन जातं आणि ते अज्ञान दूर झालं की ज्ञानाचा उदय होतो. आता आलो आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहे सद्गुरूंच्या वर्णनाच्या पण आणि एकूण अनुभवाच्या. त्यांना ही अनुभूती आलेली आहे, ज्ञानदेवांनी अनुभूती घेतलेली, त्यामुळे त्यांना ते वेगळे वाटलेच नाहीत ना कधी, ते परमतत्वच वाटलेलं. म्हणून ते सारखे सांगतायत की माझे निवृत्तीनाथ, माझे सद्गुरू हे स्वयंभू आहेत, स्वयंभ आहेत, म्हणून त्यांना मी वंदन करतो. ते ज्ञान आणि अज्ञानाच्या द्वैताच्या पलीकडे गेलेले आहेत, ते अखंड असतात. म्हणून त्यांचं स्वरूप हे निवृत्त आहे, त्यांना कुठलीही प्रवृत्ती नाही. प्रवृत्त हा शब्दच त्यांना माहिती नाही. शिवाय निस्संग, कशाची संग नाही, आसक्ती नाही. लोक म्हणतात अहो खरं सगळं मानतो एवढं, पण ते असं एवढं, म्हणजे काही जण फक्त देखावा करतात निस्संगपणाचा, निवृत्तीचा, आणि आतून मात्र सगळ्या गोष्टीची प्रवृत्ती असते. तर तसं त्यांचं नाही आहे. तर माझा सद्गुरू हा निस्संग आहे. किती सुंदर सांगतात बघा. स्वयंप्रकाशी आहे आणि त्यांचं जे अस्तित्व आहे ते फक्त जाणवत असतं, ते कोणालाही दाखवत नाही. आणि सगळं हे विश्व हे सगळं परमात्मा तत्वानं भरून राहिलेलं आहे. पूर्ण सगळं त्यांनी व्यापून टाकलेलं आहे. म्हणून मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. बस एवढंच त्यांनी सांगितलं. आणि आमच्या दोघांचं अद्वैत आहे, आमच्या दोघांमध्ये हे आम्ही ते अनुभवतोय. तो म्हणतोय मलाही यांच्यामध्ये कधी द्वैत म्हणजे मलाच जाणवलेलं नाही, त्यामुळे गुरूंना तर कसं जाणवलं. म्हणून वंदन मी करतोय, पण वंदन करण्यासाठी त्यांचे चरण दोन नाहीच आहेत, ते एकच झालेले आहेत, एकमेव अद्वितीय आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीतली एक ओवी आहे 18व्या अध्यायातली, थोडीशी बघा. नाही, पहिल्याच अध्यायातली होती. मज हृदयी सद्गुरू जेथे जेथे तारिले हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणजे माझ्या हृदयात म्हणून हे सद्गुरूंचं वास्तव्य सतत आहे आणि त्यांनी ह्या संसार पुरातनं मला तारलेलं आहे. म्हणून मला त्यांचा विशेष अत्यादर आहे, विशेष अत्यादर आहे. कारण त्या ठिकाणी मला विवेक झालेला आहे. विवेकामुळं मला हे सगळं समजलेलं आहे. तर असा आत्मानात्म विवेक आपल्या सगळ्यांना होऊ देत अशी आपण अपेक्षा करूया. आणि मुद्दाम मी तुम्हाला काल म्हणलं होतं की आजही आम्हाला एक मीटिंग आहे 5:45 वाजता, त्यामुळं 80 ओवी ही आपण उद्यालाच घेऊया, म्हणजे शांतपणे. आणि मग सगळ्या गुरुस्तवनाचा थोडासा आढावा घेऊयात. काही ताई नवीन आलेले आहेत, त्यांनाही थोडं समजावं. फक्त म्हणून ठेवते पुढची ओवी. आता ज्ञानदेव म्हणे श्री गुरु प्रणामे येणे, फेडिली वाचारुणे चौही
शब्द आहे. वाचांची 4 वाचा आहेत आपल्या ठिकाणी. तर त्या 4 वाचांचे वर्णन तुम्हाला माहिती असेल, खूप जणांनी ऐकलेले आहेत. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. तर या 4 वाचांची ऋणं मी फेडली असं ते म्हणतायत. म्हणजे आता या ज्ञानदेवांना तो स्वतः म्हणतोय की म्हणून ज्ञानदेव म्हणे श्री गुरुप्रमाणे येणे. अशाप्रमाणे हे गुरूंचं सगळं, गुरूंना मी प्रणाम करतोय. प्रमाणाने प्रणाम म्हणून मी त्यांना प्रणाम करतोय. आणि सगळी वाचा ऋणं ही मी फेडलेली आहेत. वाणीनं बोलण्याच्या पलीकडे आहेत गुरुसुद्धा. अहो, वेद जिथं फिके पडलेले आहेत, तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं तर काय वर्णन करणार परब्रह्माचं. म्हणून फेडली ऋणे म्हणतायत. 4ही वाचांची ऋणं फेडून टाकली. वाचा आता तिथं उपयोगाचीच नाही आहे असं तिथं सांगताय. बरं, समजले का आजच्या ओव्यात काही? चौथी कोणती सांगितली? परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. वैखरी म्हणजे जी आपण बोलतो ती वैखरी. उद्या बोलू तिच्याबद्दल थोडंसं. त्याच्या जागा ठरलेल्या आहेत. आणि 4ही वाणींचा आपण व्यवहार 4ही वाणींच्या तर्फे किंवा त्याच्या मार्फत सगळा व्यवहार होत असतो. मुख्य म्हणजे आपण आता मी जी बोलतीये, तुम्ही बोलताय, ही आपल्याला उपयुक्त वाणी आहे आपल्या दृष्टीनं व्यवहारासाठी. वैखरी तिच्याशिवाय आपण व्यक्त करू शकत नाही. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्मा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्प्यं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणणार आहे कोणी? म्हणू का ताई? म्हणा म्हणा. मी म्हणू का? सुमती ताई म्हणतायत ना, सुमिता ताई म्हणू देत. म्हणा. नाही, त्या म्हणतात तर म्हणू दे. नाही, कुणीही चालेल, एकीनं म्हणा म्हणजे झालं. ओके. त्यांनी सुरुवात केली का? हा, केली सुरुवात? नाही 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 केली. हा, म्हणा. मला म्हणायचं ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आपण ठरवून घेऊ रोज एकीने म्हणायचे. मनोवेद लामाचा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी नितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपी कनारी नारद तुंबरू हो समगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची ठेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा
सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी ताई. हो.